ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। प्रभाग क्रमांक 6 मधील भाजपा उमेदवारांच्या प्रचाराची सांगता 16 तारखेला गुलाल आपलाच, विठ्ठल चोपडे। प्रभाग क्रमांक 6 मधील भाजपाच्या उमेदवारांची प्रचाराची सांगता करण्यात आली। प्रभाग क्रमांक 6 मध्ये अतिशय उत्साहात व विजयी वातावरणात अनेक दिवस प्रचाराचा धडाका सुरू होता। तो आज कापड मार्केट परिसरामध्ये त्याची सांगता करण्यात आली। प्रभाग क्रमांक 6 मधील भारतीय जनता पक्षाच्या वतीने अलका स्वामी, किरण खवरे, विजया महाजन व विठ्ठल चोपडे हे निवडणूक रिंगणात उतरले होते। गेल्या 8 दिवसापासून त्यांनी प्रचारात प्रचंड मुसंडी मारत भागातील वातावरण हे भगवेमय करत कमळाचा प्रचार जोरदार केला होता। त्यास नागरिक व मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। प्रचार सांगता करतेवेळी विठ्ठल चोपडे यांनी 16 तारखेला गुलाल आपलाच असल्याचे ठामपणे सांगत सर्व मतदार बंधू भगिनींनी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून 15 तारखेला मतदान करावे असे आवाहन केलं। यावेळी प्रचारासाठी राबलेल्या सर्व कार्यकर्ते, हितचिंतक, मतदार यांचे आभार व्यक्त केले। महानकर न्यूजसाठी संतोष पाटील, इचलकरंजी। नमस्कार। प्रभाग क्रमांक 6 मधून भारतीय जनता पार्टी महायुतीच्या वतीने 4 उमेदवार उभे आहेत। प्रभाग क्रमांक 6 मधून सौ अलका अशोक स्वामी वहिनी, 6 मधून सौ किरण श्रीरंग खवरे वहिनी, 6 मधून सौ विजया सुनील महाजन वहिनी आणि 6 मधून श्री विठ्ठल पुंडलिक चोपडे। 4ही उमेदवार खास करून मी सांगू इच्छितो, अलका अशोक स्वामी वहिनी या मागच्या कार्यकालात 2016 ते 2021 ह्या लोकनियुक्त नगराध्यक्ष झाल्या होत्या आणि त्यांनी खास करून या प्रभाग 6 मध्ये इचलकरंजी नगरपालिकेच्या माध्यमातून अतिशय मोठी विकासाची कामे केलेली आहेत। जयभीम नगरचा प्रश्न हा महत्त्वाचा सोडवलेला आहे। काही जरी प्रश्न प्रलंबित असला तरी तो या कार्यकालात ते सोडवतीलच आणि खास करून त्यांचं लक्ष या प्रभाग 6 वर होतं। त्यामुळेच भारतीय जनता पार्टीनं त्यांना प्रभाग 6 मधून उमेदवारी दिलेली आहे। खवरे वहिनी आहेत, त्या सुद्धा बांधकाम सभापती होते। त्यांचे पती श्रीरंग खवरे हे देखील पाणी पुरवठा सभापती होते। त्यांच्या मागच्या टर्ममध्येच 2016 ते 21 मध्येच त्यांनी बांधकाम सभापती असताना इचलकरंजी शहरातील शिवतीर्थची योजना त्यांच्या कार्यकालातच मंजूर करून घेतली आणि ती योजना पूर्णत्वास नेली। 6 मधून जे उमेदवार आहेत त्यांचे पती सुनील महाजन, माझे मोठे बंधू, हे उपनगराध्यक्ष असताना त्यांनी अतिशय चांगली संकल्पना इचलकरंजीत प्रथम राबवली। लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते स्वतः लोकांच्या दारात जात होते। त्यांनी ती संकल्पना उपनगराध्यक्ष आपल्या दारी अशी संकल्पना राबवली होती आणि फक्त एक प्रभागापुरता नाही तर संपूर्ण इचलकरंजीचा त्यांनी विकास केला, कारण ते इचलकरंजीचे द्वितीय नागरिक होते। 4थे उमेदवार आमचे विठ्ठल पुंडलिक चोपडे, ते तर संपूर्ण गावाला माहीत आहे। त्यांची पाणी पुरवठ्यामध्ये मागच्या कार्यकालात त्यांनी आत्ताच्या पाईपलाईन आणि आत्ताच्या पाणी साठ्यातच त्यांनी 1 दिवस आड इचलकरंजीला पाणी दिलं होतं आणि आता तोच पाणी पुरवठा आहे, तोच साठा आहे, परंतु नागरिकांना 7-7, 8-8 दिवस पाणी मिळत नाही। त्यामुळं अशी अभ्यासू व्यक्ती या इचलकरंजी महापालिकेत जाणं गरजेचं आहे। 4ही उमेदवार अतिशय तगडे आहेत, त्यांना प्रशासनाच्या कामाचा अनुभव आहे। खास करून सांगायचं आहे की सुनील महाजन साहेब पदावर नसताना देखील गोरगरिबांना अतिशय चांगल्या पद्धतीनं, दिव्यांग अपंगांना अतिशय चांगल्या पद्धतीनं मदत करतात। त्यामुळे हे 4ही उमेदवार अतिशय तगडे आहेत। भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी, मग त्यात माजी आमदार सुरेश हळवणकर साहेब असतील, माजी आमदार प्रकाश अण्णा आवाडे असतील आणि विद्यमान आमदार राहुल आवाडे साहेब असतील, यांनी अतिशय विचारपूर्वक या 4ही उमेदवारांना प्रभाग 6 मधून उमेदवारी दिलेली आहे। या 4ही उमेदवारांना मी आव्हान करतो प्रभाग 6 मधील सर्वच मतदार बंधू भगिनींना की या 4ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने असं निवडून द्या, कारण सर्वसामान्यांच्या मनातली एकच पार्टी आहे, भारतीय जनता पार्टी महायुती। सर्वसामान्य नागरिक जरी इकडे तिकडे दिसत असतील तर ते मतदान करताना मात्र 100% प्रभाग 6 मधील भाजपाच्या 4ही उमेदवारांनाच मतदान करणार आहेत। तरी देखील मी सर्व मतदार बंधू भगिनींना हात जोडून विनंती करतो, उद्याच्या 15 तारखेला होणाऱ्या मतदान दिवशी आपण सर्वांनी या 4ही उमेदवारांना प्रचंड अशा बहुमतानं विजयी करावं असं मी आवाहन करतो। धन्यवाद।